नमस्कार मंडळी, मी आज बनवत आहे पाणीपुरी। त्यासाठी लागणारे वाटाणे सफेद आणि बटाटा, थोडंसं मीठ आणि हळद टाकून मी आता रगडा बनवण्यासाठी उकडून घेणार आहे। तर मी कुकरमध्येच शिट्ट्या करून घेतल्या तर पटकन छान उकडतील, म्हणून कुकरमध्ये लावते। मंडळी, मी उकडत लावलेला बटाटा आणि वाटाणे, सफेद वाटाणे, तर त्याच्यापासून हा बनलेला आहे रगडा। त्याच्यात थोडं मीठ आणि थोडीशी हळद लावलेली उकडतात। तर हा पाणीपुरीचा रगडा तयार आहे। आणि आता पाणीपुरीसाठी लागणाऱ्या पाण्याचं साहित्य आहे। गोड चटणीसाठी खजूर, गूळ आणि तिखट पाण्यासाठी पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि भाजलेलं जिरं असं घेतलं आहे। आणि ह्याच्यामध्ये थोडंसं लिंबूचा रस ॲड करणार आहे आणि त्यापासून पुदिन्याचं पाणी आणि गोड चटणी बनवणार आहे। हे बघा, हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून हे तिखट पाणी तयार केलं आहे। पुदिना, कोथिंबीर, मिरची, जिरं असं सर्व मिळून। आणि आता त्याच्यामध्ये मी थोडंसं सेना नमक घालते, ज्याच्यामुळे वेगळा थोडीशी टेस्ट येते। सेना नमक घालून पूर्ण ढवळायचं आहे। आणि हे पाणीपुरीचं पाणी रेडी झाले। आणि ही खजूर, चिंच, गूळ याची ही चटणी सुद्धा मी बनवली आहे, ती सुद्धा खाण्यासाठी रेडी। आणि हा बनवलेला रगडा आता मी पुरी भरून तुम्हाला दाखवते।